नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं असं थंडगार आणि चविष्ट असं कैरीचं सरबत कमी साहित्यात कसं बनवायचं ते आज आपण पाहूया. आज आपण कैरीचं सरबत बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे पहा मी मध्यम आकाराची अशी एक कैरी घेतलेली आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला याची साल काढून घ्यायची. कैरीची आपले साल काढून झालेली आहे. तर आता आपण ही कैरी किसून घेऊया. आणि तुम्हाला जर किसून सरबत करायचा नसेल तर मग हे कैरीचा असा गर काढून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा बारीक, तसंही चालतं. हे पहा, कैरी अशा प्रकारे सगळी अशी किसून झालेली आहे. तर आता ही मी एक कैरी फक्त 4 ग्लास सरबत बनवणार आहे. त्याच्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे. तर तुम्हाला जास्त सरबत बनवायचं असेल आणि तुमच्या आंबट गोड चवीवर तुम्ही कैरी घ्यायची, कारण ही कैरी भरपूर आंबट आहे म्हणून मी छोट्या आकाराची एकच घेतलेली आहे. तर आता हा गर आपण ज्या पातेल्यात आपल्याला सरबत करायचं आहे, ज्या भांड्यात, त्याच्यात हा काढून घ्यायचा. तर आता ह्याच पातेल्यात आपल्याला 4 ग्लास असं पाणी घालून घ्यायचं. आणि याच्यात जर तुम्हाला आता बर्फाचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही बर्फाचाही वापर करू शकता, कारण मी बर्फाचा वापर करणार नाही. तर याच्यात मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. ह्या कैरीच्या गरमध्ये पाणी घातलेलं आहे. तर याच्यात आपल्याला आता एक छोटी वाटी अशी साखर घालायची, कारण 4 ग्लासाच्या मापानं मी साखर घेतलेली आहे. ती आपल्या आवडीवर कमी किंवा जास्त करायची. आणि याच्यात आपल्याला थोडंसं, हे पहा, अगदी थोडंसं मीठ आणि थोडंसं जिरेपूड मी घेतलेली आहे, कारण जिरेपूड आणि मिठाने सरबतला असं फ्लेवर मस्त येतो. तर आता आपण हे रवीच्या साहाय्यानं मिक्स करूया, म्हणजे कसं कैरीचाही फ्लेवर मस्त सरबतला लागेल आणि जिरेपूड आणि मीठ घातलेलं त्याचाही मस्त लागेल. तर आता साखर विरघळेपर्यंत आपण असं रवीच्या साहाय्यानं घुसळून घ्यायचं. हे पहा, साखर सगळी आपली सरबतमधली वितळलेली आहे. तर आता आपलं कैरीचं सरबत तयार झालेलं आहे. आता आपलं सरबत तयार झालेलं आहे. तर आता आपण हे पिण्यासाठी चाळणीच्या साहाय्यानं असं गाळून घ्यायचं. पहा, सरबतला रंगही छान आलेला आहे आणि टेस्टी तर खूपच छान लागतं. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.